वारसा सेवेचा, विश्वास जनतेचा. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुणाल बाबा रोहिदास पाटील यांना पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, रोजगार या विकासात्मक आणि धोरणात्मक काम करणाऱ्या कुणाल बाबांना प्रचंड मतांनी विजयी करा. चला तर मग धुळे ग्रामीण सुजलाम सुफलाम बनवूयात. कुणाल बाबा पाटील यांना साथ देऊयात. त्यांची निशाणी आहे पंजा पंजा पंजा. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार अनिल अण्णा गोटे यांना मोठ्या फरकाने विजयी करा. धुळे शहराच्या शाश्वत विकासासाठी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या चिन्हावर मत नोंदवा. धुळे शहरातील विकास पर्वाचे साक्षीदार व्हा. लक्षात ठेवा, मशाल चिन्ह. मतदान यंत्रावरील मशाल चिन्ह असलेले बटन दाबा. मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. भाजपने धसका घेतल्याने जनतेची केली जाते दिशाभूल. मात्र कुणाल पाटलांना पुन्हा विधानसभेत पाठविण्याचे प्रचार सभेतून आव्हान. धार्मिक भेद नको, विकास हवा आहे. यासाठी समाजवादी पार्टीला साथ द्या. समाजवादी पार्टीचे आव्हान. संस्कृती परंपरेनुसार तुलसी विवाह संपन्न. आणि समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागीरदार यांच्या प्रचारार्थ शहरातून काढण्यात आली मोटरसायकल रॅली. आता बातम्या विस्ताराने. भारतीय जनता पार्टीने आमदार कुणाल पाटील यांना मिळणाऱ्या जनसमर्थकाचा धसका घेतला आहे. म्हणूनच भाजपचे लोक जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करीत धूळफेक करीत आहेत, असा घणाघात शिवव्याख्याते तथा शरद पवार गटाचे स्टार प्रचारक यशवंत गोसावी यांनी मुकटी येथील प्रचार सभेत केला आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ मुकटी येथे प्रचार फेरी काढीत भव्य प्रचार सभा घेण्यात आली. धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी विविध गावांमध्ये मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतानाच ठिकठिकाणी प्रचार फेरी काढीत प्रचार सभांमधून प्रचारात वेग घेतला आहे. तालुक्यातील फागणे आणि मुकटी गटात आमदार कुणाल पाटील यांनी प्रचार फेरी काढीत भव्य प्रचार सभा घेऊन मतदारांना संबोधित केले आहे. यावेळी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक तथा शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी सांगितले की आमदार कुणाल बाबांवर प्रेम करणाऱ्या धुळे ग्रामीण मधील जनतेवर भाजपाचा राग आहे. त्यामुळेच ते आमदार पाटील यांना विरोध करीत आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वजण धुळ्यात येऊन सभा घेत आहेत. आमदार कुणाल पाटील यांचा विजय निश्चित असल्याने भाजपाच्या नेत्यांनी धसका घेतला असल्याचा घणाघात प्रसिद्ध शिवव्याख्याते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्टार प्रचारक यशवंत गोसावी यांनी केला आहे. या प्रसंगी बोलताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की धुळे तालुक्यातील मतदारांनी मला नेहमीच आशीर्वाद दिला आहे आणि यापुढेही तुमच्या आशीर्वादाचे सोने करण्याची जबाबदारी माझी आहे. तालुक्यात जलसिंचनासह रस्ते, गटारी, पाणी पुरवठा कामे यासह मूलभूत सोयीसुविधांची विविध कामे विकास निधीतून करण्यात आली आहेत, असे म्हणत मतदारसंघात आजपर्यंत केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा या प्रसंगी मांडण्यात आला. दरम्यान विरोधकांनीही केलेला कामाचा हिशोब मांडावा, असे यावेळी सांगण्यात आले. या सभेला स्टार प्रचारक यशवंत गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, शिवसेनेचे कैलास पाटील,
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विनोद बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे सचिव युवराज करंकाळ, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर दरबारसिंग गिरासे, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, बाजार समितीचे माजी उपसभापती रितेश पाटील, संचालक विशाल सेंदाणे, खरेदी विक्रीचे संचालक पंढरीनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील, छोटू चौधरी, पंचायत समिती सदस्य सुरेखाताई बडगुजर, युवक काँग्रेसचे हर्षल साळुंके, संचालक योगेश साळुंके, मिलिंद बैसाणे, उमाकांत पाटील, किशोर पाटील नगाव, स्वप्नील पाटील, बापू खेरणार, शिवाजी अहिरे, विलास चौधरी, कैलास पाटील, मनोज पाटील नवलनगर, आबा नांद्रे, संजय पाटील, भैया बडगुजर, रत्नाताई पाटील, काँग्रेस निरीक्षक संजीव सोनवणे, अनिल पाटील यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. की 1.5 ते 2 तासापासून माणसं इथं बसलेली आहेत. बाबा, मी मगाशी तुम्हाला भागण्यामध्ये बोललो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 4 प्रचारक आणि प्रदेश सरचिटणीस म्हणून गेली 1 महिना अविरतपणे राज्यभरामध्ये फिरतोय. कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, बीड असेल, गडचिरोली असेल, लातूर असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, राज्यातला एक जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये भाषणाच्या निमित्तानं आणि प्रचाराच्या निमित्तानं मी गेलो नाही. राज्यातल्या अनेक वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये सभा घेतल्या. पण आता या धुळे जिल्ह्यामध्ये आल्यानंतर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं तुमच्यावर असणारं प्रेम बघितल्यानंतर मला एक जाणवलं की एवढं प्रेम राज्यात ग्रामीण भागामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने ज्या सभा होत आहेत ना, हे तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर असणारं लोकांचं प्रेम आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी समता तुम्हा आम्हाला दिली, ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज या खंडपार देशाला संविधान देऊन ज्यांनी या मातीमधल्या सर्वसामान्यांना, शोषितांना, वंचितांना न्याय देण्याचं काम दिलं, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, जननायक बिरसा मुंडा, तंट्या भील, राघोजी भांगरे, लोकमाता फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून त्या युगपुरुषानं या धुळे जिल्ह्याचं नाव भारताच्या इतिहासामध्ये अजरामर करून ठेवलं, त्या रोहिदासदाजी पाटील यांना तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. मी माझ्या तालुक्याची जबाबदारी घेतली. मी तालुक्याच्या प्रत्येक गावागावामध्ये गेलो, घरी बसून राहिलो नाही. मी प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याकरता फवारण्या केल्या, औषधं वाटायचं काम सुरू केलं. आज त्यावेळी जवाहर मेडिकल फाउंडेशन मध्ये आपण 200 खाटांचं कोविड सेंटर निर्माण केलं. त्या कोविड सेंटरमध्ये आपण पेशंट भरती केले. जेव्हा प्रायव्हेटमध्ये 7-7, 8-8 लाख रुपये त्या ठिकाणी पेशंटला बरे करण्याकरता घेत होते, त्यावेळी जवाहर मेडिकल फाउंडेशन मध्ये अवघ्या 5 ते 6 हजार रुपयामध्ये पेशंट बरा करून आपण घरी पाठवत होतो. शेकडो पेशंट या तालुक्यामध्ये बरे करून आपण घरी पाठवले. आज सुद्धा आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण सेवा देतो. आज सुद्धा आपल्या टाटा असेल, KM असेल, जे हॉस्पिटल असेल, या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपली माणसं त्या ठिकाणी तैनात आहेत. या तालुक्यातला जो कोणी पेशंट त्या ठिकाणी जाईल त्याला सेवा द्यायचं काम करायचं, त्याला बरं करायचं, त्याला घरापर्यंत पोहोचवायचं, हे काम आपण त्या ठिकाणी आवाज देतो. हे आज नाही, गेले अनेक वर्ष दाजीसाहेबांनी जी परंपरा घालून दिली ती परंपरा आम्ही पाहतोय. एक सेवेचं व्रत म्हणून मी या तालुक्यामध्ये काम करतोय. मित्रांनो, माझ्या आजोबाने, माझ्या वडिलांनी जे सेवेचं व्रत मला दिलंय ते व्रत टिकवायचं काम तुझ्या सर्वांच्या आशीर्वादाने या तालुक्याकरता करायचं काम मी करतोय. आज निवडणूक चालू आहे म्हणून अनेक लोक येतात, विरोधक येतात, बऱ्याचशा त्या ठिकाणी भूलतापा देतात. त्यांच्याकडे विकासाचा एकही मुद्दा नाही. या तालुक्याकरता त्यांनी काय केलं, एखादा मोठा प्रकल्प आणला का, या गावागावामध्ये काही कामं केले का, हे काही त्यांच्याकडे बोलण्याकरता नाही. आणि त्यामुळे मग ते फक्त माझ्यावरती टीका करणं, कुणाल पाटील किती वाईट आहे, कुणाल पाटलावरती फक्त बोलायचं, एवढंच काम त्यांचं. धार्मिक भेदभावाचे राजकारण देशाला विनाशाकडे घेऊन जाणारे आहे. कुठलाही धर्मांशक्तीने डोके वर काढता कामा नये.
एकसंघता एकात्मतेसाठी समाजवादी पार्टीला भक्कम साथ द्या. शहर मतदारसंघातून इर्शाद जहागीरदार यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन समाजवादी पार्टीच्या वतीने आयोजित प्रचार सभेतून करण्यात आले आहे. शहरातील मौलवीगंज परिसर येथे जहागीरदार यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी वक्ते बोलत होते. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीतर्फे इर्शाद जहागीरदार उमेदवारी करीत आहेत. जहागीरदार यांच्या प्रचारार्थ शहरातील मौलवीगंज परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेत समाजवादी पार्टीच्या वतीने प्रचार फेरी काढीत प्रचार सभा घेण्यात आली. या सभेस प्रमुख वक्ते म्हणून रामपूर उत्तर प्रदेश लोकसभेचे खासदार हजरत मौलाना मोहिबुल्ला नदवी, प्रसिद्ध शायर मुनवर राणा यांच्या कन्या सुमैया राणा, अलीगढ युनिव्हर्सिटीचे विद्यार्थ्यांचे नेते तथा समाजवादी पार्टी अल्पसंख्याक सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यासीन गाझी उपस्थित होते. यावेळी सभेत संबोधित करताना वक्ते म्हणाले की देशात सत्तेच्या लालसेपोटी जाती धर्मात जाणून बुजून तेढ निर्माण केला जातो आहे. हे देशाच्या विकासासाठी घातक आहे. धुळे शहरातून एक उच्च शिक्षित, प्रामाणिक, निष्कलंक इर्शादभाई जहागीरदार यांच्यासारखा तरुण तडफदार आमदार आपण निवडून दिला तर हे विधान भवनात तुमच्या सामान्य जनतेचा आवाज बुलंद करून तुमच्यासाठी काम करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच मौलाना सज्जद नोमानी यांनी देखील धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करत असलेल्या इर्शादभाई जहागीरदार यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी उपस्थित इर्शादभाई जहागीरदार, हजरत मौलाना मोहिबुल्ला नदवी, सुमैया राणा, यासीन काझी, सलीम हाफिज, गुड्डूभाई काकर, वसीम अक्रम, मेहमूद भाईजान, पप्पू मुल्ला, रमजान अन्सारी, अकील अन्सारी, अमीन पटेल, जमील मंसूरी, शकील हवाई जहाज, सलीम टेलर, नवाब पठाण, गुलाम कुरेशी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेरे अजीजों, मेरे नौजवान दोस्तों, मेरी प्यारी माँ और बहनों, मेरे बुजुर्गों, अब हिंदुस्तान की सियासत बदल रही है. नफरत और नकारात्मक जो सियासत थी, नेगेटिव सियासत थी, नेगेटिव पॉलिटिक्स थी, वो अयोध्या से ही समाजवादी के लीडर ने जिताकर ये पूरे मुल्क को, पूरी एशिया, पूरी दुनिया को ये पैगाम दिया कि नफरत की सियासत अयोध्या से शुरू की थी लोगों ने और अयोध्या से ही ऊपर वाले ने खत्म कर दी. हम आपके दरमियान आए, कोई दर्द लेकर आए. मौलाना अली मियां रहमतुल्लाह अलैह जो आलम इस्लाम की माजी करीब की सदियों में इतनी बड़ी शख्सियत पैदा नहीं हुई, जिसने हिंदुस्तान का और हिंदुस्तान के स्कॉलर्स का मकाम सर से फख्र से बुलंद किया. उन्होंने अपनी किताब में लिखा कि अगर आपके अंदर सियासी शऊर बेदार नहीं हुआ तो आपकी तहज्जुद और इशराक भी आपको वजूद को बाकी नहीं रख सकती. आपको सियासी शऊर को समझना होगा, हवाओं का रुख देखना होगा. हमारे और आपके और सारी इंसानियत के नबी रहमतुल लिल आलमीन है. सारी इंसानियत को साथ लेकर आपने सारी इंसानियत को इंसानियत का सबक दिया, शराफत का, सच्चाई का, इंसाफ का, अदालत का सबक दिया. होंगी नहीं, हराम का पैसा मैं कभी खाऊंगा नहीं. और दूसरी बात, आपका आमदार, आपका खादिम बोल के जब महाराष्ट्र की विधानसभा में जाऊंगा तो कभी भी मेरी जिंदगी में कोई जातिवादी पार्टी को मदद करने का काम करूंगा नहीं, चाहे मेरी गर्दन कट जाए या मुझे जेल के सलाखों के पीछे डाले. जैसा वसीम भाई ने बोले कि कुछ लोगों ने पैसे लेके मुख्यमंत्री से बीजेपी को वोट देने का काम करे और वही वोट के वजह से जो दो खासदार बढ़ गए बीजेपी के, उसकी तकलीफ मौलाना साहब को वक्फ बोर्ड का बिल बचाने में हो रही है. तो इसका जो वक्फ बोर्ड के ऊपर आ चाहिए, इसके लिए कई तो शहर धुलिया में से हमने जिनको चुन के दिए वो भी उसके लिए जिम्मेदार है. ऐसा मैं आप लोगों को बताना चाहता हूँ.
ये लोगों ने बीजेपी को खुलेआम वोट दिया। ये वोट हमारा वोट लेकर बीजेपी को वोट देने का काम किए। और जो हमारे मेहमान बाहर गांव से आए हैं, जो दूसरे पार्टी के लिए प्रचार करने आए, उनको मेरी हकीकत ही मालूम नहीं। अगर 5 मिनट मेरे साथ बैठ जाए तो वो भी मेरे बाजू से ही बोलना चालू करेंगे, ये मुझे पूरा विश्वास है। मैं 16 साल काम करते वक्त किसी को तकलीफ दिया नहीं, किसी के ऊपर दादागिरी किया नहीं, किसी को गलत जबान में बोला नहीं। शहर धुलिया को आपको दादागिरी से भी मुक्त करना है। और जो ये प्रकार की दादागिरी कर रहे हैं, जो लोग आज खुल के मेरे साथ है, मैं भी उनको सल्यूट करता हूँ। और जो लोग इनके दादागिरी से डर के भी है, पर आने वाले 20 तारीख को मेरे को वोट देने वाले, उनको भी मैं सल्यूट करता हूँ। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील कुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। भारतीय संस्कृतीत तुलसी विवाह उत्सवात विशेष महत्त्व आहे। तुलसी विवाहानंतरच हिंदू धर्म संस्कृतीत विवाह कार्यास सुरुवात होत असते। शहरातील नियोजित अनेक ठिकाणी तुलसी विवाह संपन्न झाला आहे। भारतीय हिंदू धर्म संस्कृती परंपरेत निसर्ग पूजेला विशेष महत्त्व आहे। परंपरेनुसार हिंदू धर्म संस्कृतीत प्रामुख्याने तुलसी विवाह केल्यानंतरच विवाह उत्सवाला प्रारंभ होत असतो। धुळे शहरातील श्री पारस देवपूरकर यांचे निवासस्थानी नुकताच तुलसी विवाह उत्सव संपन्न झाला आहे। शहरातील व जिल्ह्यातील बहुतांश नियोजित कुटुंबियांकडे वर्षानुवर्ष तुलसी विवाह साजरा केला जातो। या निमित्ताने वर्षभरात धनधान्य, पीक पाणी, हवामान याचे अंदाजही मांडण्याची परंपरा पाळली जात असते। धार्मिक भेदात न अडकता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागीरदार यांना निवडणुकीत विजयी करावे अशी साथ घालीत समाजवादी पार्टीने शहरातून मोटरसायकल रॅली काढली आहे। या रॅलीत समाजवादी पार्टी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी समाजवादी पार्टीतर्फे निवडणूक लढविणारे इर्शाद जहागीरदार यांनी शहरातील विविध भागात प्रचारात वेग घेतला। त्यांच्या प्रचारार्थ शहरातील देवपूर भागातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। समाजवादी पार्टी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे यांच्या हस्ते नारळ वाढवून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। प्रचार रॅली देवपुरातील लहान पूल मार्गे पंचवटी चौक, SSVPS कॉलेज, दत्त मंदिर चौक, गोंदूर रोड, स्टेडियम चौक, वाडी भोकर रोड, जय हिंद सिनियर कॉलेज, जय हिंद चौक, नकाने रोड, मिलिंद सोसायटी, साक्री रोड, संतोषी माता चौक, नवीन महानगरपालिका व समाजवादी पार्टी मध्यवर्ती कार्यालय, झाशी राणी पुतळा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी इर्शादभाई जहागीरदार, प्रतापराव होगाडे, कैलासभाऊ चौधरी, गुड्डूभाई काकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान धार्मिक भेदात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जहागीरदार यांना विधानसभेत पाठविण्याची साथ या प्रचार रॅलीतून घालण्यात आली। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।